नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा झेंडूचा प्लॉट 30 दिवसांचा झाला आहे। थोड्या फार प्रमाणात झाडांना फांदी करपा दिसत आहे। असे झाल्यावर झाडांच्या फांद्या पिळ पडून खराब होऊन पडतात। काही वेळा हा करपा झाडांच्या खोडाच्या वर होऊन पूर्ण झाड खराब होते, नाहीतर झाडांच्या काही फांद्यांना हा रोग दिसतो। याला पीळ करपा किंवा फांदी करपा असं म्हणता येईल। झाडाच्या अन्ननलिका बंद होऊन त्याच ठिकाणी झाड वाढून जाते। तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल। त्यावर उपाय म्हणून माहिती व सल्ला घेऊन ही औषधे वापरली आहेत। कोसाइड 3000 हे एक कॉन्टॅक्ट फंजिसाइड असून यात कॉपर हायड्रॉक्साइड 46.1% Wg आहे। यामध्ये मेटॅलिक कॉपर कंटेंट 30% आहे। व्यालिन यात व्हॅलिडामिसिन 3%। हे एक सिस्टेमिक अँटीबायोटिक प्रकारचं फंगिसाइड कवकनाशक आहे। कॉन्फिडर हे एक सिस्टेमिक इन्सेक्टिसाइड आंतरप्रवाही कीटकनाशक आहे। यात इमिडाक्लोप्रिड 17.1% SC घटक आहे। ही तीनही औषधे ड्रीपद्वारे सोडली आहेत। खरं तर 20 दिवसांचा असतानाच हे सोडायला पाहिजे होतं। सध्या फांदी करपा जास्त प्रमाणात दिसत नाही। पुढे फांदी करपा नियंत्रणात आलाय की नाही याची माहिती मी नक्की देईन। त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।